शहर वाहतूक शाखा अकोलातर्फे अकोला शहरातील क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांना वाहनामध्ये बसवून नेणारे 86 ऑटो चालकांवर मो वा का प्रमाणे दंडात्मक धडक कारवाई. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा श्री अर्चित चांडक साहेब यांचे आदेशाने शहर वाहतूक शाखा अकोलामार्फत शहरातील क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांना वाहनामध्ये वाहून नेणारे ऑटो चालक यांचेवर कलम 194-ए मोटार वाहन कायद्याप्रमाणे धडक कार्यवाही करण्याकरिता शहरातील महत्त्वाचे चौक व शहरातील शाळेच्या परिसरासमोर वाहतूक शाखेतील अधिकारी अंबरदार नेमून क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांना वाहनामध्ये बसवून नेणारे ऑटो चालक यांचेवर मो वा का अन्वये कार्यवाही करण्याकरिता आज दिनांक 10/2/2026 रोजी धडक विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर धडक विशेष मोहिमेदरम्यान शहर वाहतूक शाखेतील वाहतूक अंमलदार यांचे मार्फतीने एकूण 86 वाहन चालकांवर केसेस करून 17,000 रु दंड आकारण्यात आला असून संबंधित वाहन चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमासंबंधी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी 7,400 रु दंड वसूल करण्यात आला आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांनी ऑटो चालक यांनी क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थी वाहनामध्ये बसवून वाहन चालवू नये. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. शहर वाहतूक शाखेमार्फत कार्यवाही नियमित सुरू राहणार आहे. तरी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन चालविताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेमार्फत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.